तुमचा गण कोणता? देव, मनुष्य की राक्षस गण? त्यावरून असा ओळखता येतो स्वभाव. 3 गण म्हणजे देव, मानव आणि राक्षस गण. राक्षस गण आहे म्हटल्यावर अनेकांच्या मनात राक्षसाची प्रतिमा येते. राक्षस गणातील लोकांबद्दल वाईट मत तयार होते. पण तसं अजिबात नाही. देवगण हा 3 गणांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. पण तिन्ही गणांची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. पाहूया गणानुसार व्यक्तींमध्ये कोणते गुण आढळतात. देवगण. देवगणांचे लोक सर्वोत्तम मानले जातात. ह्या लोकांमध्ये देवाची प्रति गुण असतात. हे लोक चांगले वागणारे, प्रामाणिक, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कृत, कोमल मनाचे, दयाळू, बुद्धिमान आणि अतिशय सकारात्मक विचारसरणीचे असतात. हे लोक धर्मांकडे खूप लक्ष देतात आणि परोपकारावरही विश्वास ठेवतात. हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी पुढे असतात. शनीच्या राशीत मंगळातच राशी परिवर्तन. 5 राशींच्या लोकांना धनलाभ वाढेल. पद पराक्रम. मानवगण. मानवगणाची लोक मेहनती मानली जातात. ते त्यांच्या मेहनतीच्या जोरावर प्रगती करतात आणि भरपूर पैसा कमवतात. जीवनात सन्मान मिळवतात. हे लोक अतिशय काळजीपूर्वक कार्य करतात. राक्षसगण. राक्षसगणाचे लोक नकारात्मक विचारांचे असू शकतात, पण त्यांनी प्रयत्न केल्यास ते स्वतःला सकारात्मक बनवू शकतात. राक्षसगणाच्या लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना नकारात्मक गोष्टी आणि घटना लवकर कळतात. निर्भय आणि धैर्यवान असल्याने ते प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जातात. हे लोक स्पष्ट आणि कडवट बोलतात. देव आणि राक्षसगणाच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये, कारण ह्या दोघांच्या स्वभावात खूप फरक आहे. त्यामुळे त्यांच्या सहजीवनात स्थिरता येत नाही. देवगणांच्या लोकांसाठी मनुष्य गणाचा जीवनसाथी सर्वोत्तम असतो, तर मानवगणाचे लोक देव आणि राक्षस ह्या दोघांशी विवाह करू शकतात. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.